डॉट चेंडू, या डॉट चेंडू नंतर मात्र इथं मात्र पूर्णपणे थांबून ठेवले आकाशला. चांगला फलंदाज देखील आहे. इथं मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडू. मंदारचा विचार केला तर चांगला रनअप, चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती बॉल टाकला जातो. टप्पा टाकल्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडू आपण रिलीज करताना पाहतोय मंदारला. एक चांगली गोलंदाजी मात्र पहिला षटक मात्र प्रगतीपथावरती असताना. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे आणि जातोय मैदानाला गुदगुल्या करत येतोय हाय हँड अँड चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. तर चौकाराची कधीतरी कुठेतरी वाट पाहत होते दिनेश स्मृती संघ आणि तो चौकार मात्र येतोय आकाश तारेच्या बॉलमधून. या 4 नंतर मात्र धावसंख्या 5. चला चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. शाबाद संघ तालमेल बसत नाही का? चला प्लेयर इंजर्ड झाले. इथून मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने. इथं मात्र वाईट चेंडूचा इशारा होतो पंचांकडनं. असं लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बाहेर रिलीज केला गेल्यामुळं स्टंपच्या खूप सारा बाहेर हा चेंडू आणि वाईट चेंडूचा इशारा होते. वाईट नंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र मंदारची गोलंदाजीचा विचार केला तर अचूक टप्पा आणि चांगली गोलंदाजी. सातत्याने चांगल्या पद्धतीने बॉल हँडल केले जातात आणि निर्धाव चेंडूची मात्र इथं सांगता केली जाते. या निर्धाव चेंडूनंतर मात्र धावसंख्या स्थगित, धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या मंदावली आहे. कारण की पहिला षटक पॉवर प्लेचा षटक, हाणामारीचा षटक, एक चांगली फलंदाजी करण्याची संधी असते फलंदाजाला, परंतु इथं मात्र पूर्णपणे बीट केलेलं आहे आणि मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे हा मंदार गोलंदाज. इथं मात्र अक्कोट टप्प्याचा चेंडू. काय घडते मात्र इथं झेल मिस केली जाते. मात्र एक धाव जरूर या स्कोअरमध्ये ॲड होईल, परंतु ही झेल खूप महत्त्वाची होती. बॉल चिपकला असता तर नक्कीच आऊट झाला असता, परंतु बॉल खूप फास्ट ट्रॅव्हल केला आणि सरळ डी झोनमध्ये चेंडू गेला. इथं मात्र कुठेतरी मिस्टेक होते, चुकी होते एसटी रक्षकाकडनं, कारण की हा झेल येणे खूप गरजेचा होता. इथून पुढे मात्र कशा कमबॅक करेल गोलंदाज आणि पाहू आपण आता मंदारला. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, दुसरी धावेचा मात्र प्रयत्न केला जातो, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेने मात्र धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 1 समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. फरण आणि पंच एक सूचना आहे. 11 प्लेयर आपण उतरवले होते आणि इंजर्ड प्लेयर झालेला या माध्यमातून आपण प्लेयर बाहेर पाठवले, त्यामुळे त्या प्लेयरला जो 12th मॅन गेलाय त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी भेटणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. कारण की इंजर्ड म्हणून तो बाहेर आलेला आहे. पाहायला सबस्टिट्यूट सांगितलेला नव्हता, आपला प्लेयर इंजर्ड झालाय त्या कारणाने तो प्लेयर बाहेर आलेला आहे, याची नोंद घ्या. चला सामन्याला सुरुवात करायचं. कंटिन्यू. नाही इंजर्ड झालेला आहे ना प्लेयर, इंजर्ड झाल्याच्या नंतर घेतलेला आहे.
आपण कुठलीही सूचना दिलेली नव्हती का आमचा प्लेअर हा सबस्टिट्यूट खेळणार आहे म्हणून. इंजर्ड झालेला प्लेअर आहे मित्रांनो. एवढं तर गेममध्ये लक्षात घ्या. क्रिकेट गेम आपण सातत्याने पाहतो, सातत्याने त्याचे नियम अटी सर्वांना देखील माहिती आहेत. एस पंचांना ऑलरेडी फरांनी कळवलेलं होतं. शिरवणे, दिनेश स्मृती शिरवणे संघ, आपण हायपर होऊ नका, कोणी शांत गेम खेळा. पंचांना फरांनी ऑलरेडी कळवलेलं होतं. तारे फलंदाजी करतोय, ताऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवलेली होती. तर कृपया आपण उगाच इथं कुठे गालबोट लागेल अशा पद्धतीची उज्जत घालू नये. चला धावसंख्या पहिला षटक संपले 8 धावा. आठ धावा आहेत यार. तुमचा 12th मॅन देखील बघतोय 8 धावा. काय चाललंय? आपण इथं लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटच्या मॅचेस पाहतोय आणि एक चौकार, 2 वाईड, 1 वन डी, 1 सिंगल. डबल नव्हती आली यार, सिंगलच घेतली होती. चला मॅच चालू करा. 3 वाईट आहेत. 3 वाईट आहेत. चला 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथं मात्र उडवतोय. बॅड लक, हार्ड लक फलंदाजाचा, कारण की मोठा फटका होता. क्लिअर दिसत होता की बाउंड्री पार करू शकतो, परंतु इथं तारेचा बॉल तारेला लागल्यामुळे मात्र आतमध्ये रिटर्न. तारे हा शॉट खेळला होता, पण तारे शेवटी सरनेम आणि वरती तारे ते काय सोडणार नाहीत. एकमेकाला जॉईंट असलेला हा विषय. आणि इथं मात्र 1 धावेने मात्र समाधान मानावे लागेल. फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला येतोय. अनिकेत तांडेल, पाहूया पहिला चेंडू फेस करेल या षटकातील. इथं मात्र उडवतो शॉट, परंतु उंची जास्त, हाईट कमी. इथं मात्र काढू बॉल, मिस्टेक. ही मिस्टेक कितपर्यंत बाहेर पडू शकते? येणारा काल टर्वेल. अनिकेत सारखा एक धुवाधार फलंदाज मात्र बॅटिंग करत असताना त्याला कुठेतरी जीवदान दिलं जातं. या जीवदान मात्र कितपर्यंत महाग ठरेल येणारा काल टर्वेल, कारण आतापर्यंत पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट काढण्याची पूर्ण संधी मात्र इथं गोलंदाज अक्षयकडे होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ अक्षयला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये देखील तारे विकेटच्या मागे आऊट झाला असता, परंतु ती देखील झेल सोडली गेली होती. शहाबाज संघ मात्र इथं मिस्टेक करताना आपण पाहतोय. इथं मात्र उडवला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आणि चांगला झेल अटेम्प्ट केला आणि झेल विकेट. डीजे नवीन फलंदाज, नवीन बॅटर दाखल होतो मैदानामध्ये प्रशांत. आणि मात्र चांगला झेल ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहिला. अतिशय जबरदस्त देखणी सुरक्षित रक्षण. इथं मात्र विकेटची पतन होतं. विकेट नंबर 1 मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर मात्र प्रशांत मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला हा खेळाडू. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती फसते की काय, परंतु इथं क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न होते, परंतु चेंडू खूप लांब गेल्यामुळे मात्र इथं एक धाव जरूर स्कोर बोर्डमध्ये ॲड होईल. एस प्रवीण दादा यांचे बंधू आकाश पाटील इथं उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. खारी गावचे आमचे पाहुणे इथं मात्र पोचतात आमचे.
सन्माननीय आकाश पाटील इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील आम्ही खारीगावचे आमचे हे क्रिकेट रसिक आणि क्रिकेट चाहते आणि खारीगावचे समाजसेवक सन्माननीय आकाश पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. अतिथी देवो भव. नक्कीच नेहमीच या मॅचेसला देखील खूप सारे पाहुणे देखील आपण पाहतोय. इथं मात्र टाकलेला चेंडू अतिशय चांगला फटका खेळून काढला गेला. इथं मात्र डी झोनमध्ये जाईल चेंडू. एका धावून मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोचते 15. षटक क्रमांक 2 समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 15 धावा आतापर्यंत तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि जर इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल. दिनेश मोती शिरवणे संघाला मोठे फटके खेळावे लागतील. आकाशसारखा फलंदाज अजूनही बॅटिंग इनवरती आपण पाहतोय. त्याचबरोबर प्रशांत सारखा एक धुवाधार क्रिकेटर आपण पाहतो. या मैदानावरती प्रशांतचा विचार केला तर मोठे फटके खेळण्यामध्ये नेहमीच तरबेज त्याला मानला जातो. हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे संपूर्ण या शिरवणे नगरीमध्ये. आणि पाहूया प्रशांत मात्र काय करतो. संघाची आत्ता खरी गरज आहे संघाला, दिनेश मोती संघाला, कारण की शहाबाज संघाचा विचार केला तर ॲक्युरेट आणि व्यवस्थितपणा अचूक टप्प्यावरती सातत्याने चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतो शहाबाज संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. अक्षय यांच्या माध्यमातून एक विकेट देखील प्राप्त केली गेली. अतिशय जबरदस्त देखणी गोलंदाजी. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निखिल. चांगला रनअप असलेला हा खेळाडू. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने शहाबाज संघाकडनं या गोलंदाजाकडनं आपण पाहत असतो. पाहूया काय करतोय गोलंदाज निखिल. इथं मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न पसतोय स्वतःच्या तारेला. चेंडू लागले का जरा चेक करून घ्या. पंचांचा इथं इशारा येतोय. विकेटची पतन होते. नवीन फलंदाज अथर्व मैदानामध्ये दाखल होता. आता मात्र दिनेश मोती शिरवणे संघ कुठेतरी कमबॅक करावे लागेल. अतिशय दयनीय अवस्था सध्याच्या सिच्युएशनला आपण पाहतो संघाची. गोलंदाजीचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी निखिल स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये मात्र इथं विकेटची पतंत केली. इथं मात्र चकवतोय, चकमा देतोय. अतिशय घातक घणाघाती गोलंदाजी मात्र निखिलच्या माध्यमातून सातत्याने बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आपल्याला. पाहूया चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने. इथं मात्र ओव्हर नंबर 3 मात्र प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी मात्र शहाबाज संघाकडनं. इथून पुढे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्यांचा विचार केला तर 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून पुढे मात्र मोठे फटके सातत्याने मारावे लागतील अथर्वला. त्यानंतर तारेसारखा एक चांगला फलंदाज मैदानामध्ये आहे परंतु रन्स येताना दिसत नाहीयेत. इथं मात्र खूप उंचीवरती मात्र उसळी घेतला चेंडू आणि वाईट चेंडूचा इशारा येतो इथं आणि 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाजाला दिला जातोय. या वाईटने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. जर विकेटचा विचार केला तर प्रशांत सारखा एक चांगला फलंदाज मात्र पॅव्हिलियन बॉक्समध्ये. अनिकेत तांडेल मात्र पॅव्हिलियन बॉक्समध्ये. आत्ता मात्र अथर्व मात्र स्ट्रायकर एंडला. पाहूया काय करतोय संघासाठी. इथं मात्र चकवला जातोय आणि इथं काय घडतंय. आकाश तारे कुठेतरी स्वतःच मिस्टेक करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र विकेट नंबर 3 बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश सारखा मोठा फलंदाज मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. DJ
इथं मात्र आकाश मिस्टेक करतोय. ही मिस्टेक खूप महागडी ठरेल दिनेश मोती संघाला, कारण थांबणे गरजेचं होतं. आणखी एक षटक देखील येणे होतं. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय बालू. बालूचा विचार केला तर चांगले फटके मारण्यामध्ये हा देखील तरबेज खेळाडू आहे, परंतु कितपर्यंत दिनेश मोती संघाला नेऊन पोहोचतो. इथं मात्र येतोय फटका, मिस करतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. निर्धाव चेंडू नंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. इथून पुढे मात्र चांगला क्रिकेट खेळावा लागेल दिनेश मोती संघाला. इथं मात्र चांगला फटका खेळून गेला गेला, परंतु इथं क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय दयनीय अवस्था सध्या बॉल टू रन असा कॅल्क्युलेशन सध्या दिनेश मोती शिरवणे संघ आपण पाहतोय. अथर्व चांगला खेळाडू जरूर आहे, परंतु मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील येत नाही आहेत. आता मात्र फिरवला, आता मात्र एकच धाव सिंगल. यष्टीरक्षक इथं मात्र बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक धाव देऊन बसले आणि एक धावेने मात्र 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे आपण आज शेवटचा दिवस शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 त्याचबरोबर मान्यवरांची देखील इथं हजेरी लागते. सर्व मान्यवर देखील आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये आपण पाहतोय. इथं शेवटचे षटक मात्र नवीन गोलंदाजी मार्ग वरती निलेश. पाहूया निलेश मात्र पहिला चेंडू हाताळले. बालू सारखा एक चांगला फलंदाज मैदानामध्ये. इथं मात्र चक्क होतोय. जबरदस्त व्हेरिएशन असलेला हा गोलंदाज मात्र स्पीड चांगला आहे, रनअप चांगला आहे आणि चांगला बॉल टप्प्यावरती टाकला जातो. सन्माननीय विवेक सुतार इथे उपस्थित आहेत. विवेक दादा सुतार, आपण देखील यायचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. इथं मात्र चांगला फटका खेळून काढला, परंतु इथं येते चौकार. मात्र चांगली फलंदाजी मात्र धन्यवाद डीजे. चांगली मात्र फलंदाजी मात्र बालूच्या माध्यमातून येताना दिसते. चौकार आलेला आहे. चांगली फलंदाजी मात्र बालूच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. इथं मात्र चांगला झेल मात्र रुस्तम चांगला झेल पकडला त्याच्या माध्यमातून. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते गप्पू. डीजे शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र
एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 24-24. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. इथून पुढे मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करावा लागेल, मोठा फटका खेळावा लागेल. सकाळच्या सत्रामध्ये या धावसंख्या कुठेतरी कमी असतील, कारण की सकाळच्या सत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय तो चेंडू आणि चांगली इथं मात्र गप्पू मात्र मिस करतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्यांचा विचार केला आपण तर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शाहबाज संघाला 26 धावांचा आव्हान असेल. 26 धावा आपल्याला पार करायचं असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू आणि 26 धावा. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया आपण नेक्स्ट इनिंगमध्ये. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 मध्ये. डीजे हॅलो. मान्यवरांची हजेरी देखील इथे लागली जाते आणि खारी गावचे आमचे समाजसेवक सन्माननीय श्री आकाशजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. या आकाशदादा विशालजी भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र आकाशदादा पाटील खारी गावचे समाजसेवक यांना मायेची उपदार शॉल खारी गावचे आमचे आकाशजी पाटील यांना इथं सन्मानित केलं जाईल. मायेची उपदार शॉल देऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल. आपण आलात आणि या मॅचला 4 चांद लावले आपण. आकाशदादा आपलं देखील खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचलात आणि आपण देखील आपल्या मुलाला देखील क्रिकेटची आवड निर्माण करून देण्यासाठी इथं घेऊन आलात. त्याबद्दल आपल्या आणि आपल्या मुलाचे खूप खूप धन्यवाद. या डीजे धावांची आवश्यकता असेल. इस दिनी स्मृती शिरवणे संघाला देखील माहिती आहे की या मैदानावरती छोटा टार्गेट देखील आपण डिफेंड करू शकतो, कारण की या मैदानावरती असे खूप सारे कारनामे आपण पाहिलेले आहेत. मोठे मोठे स्कोर देखील इथं गाठले जातात आणि छोटे स्कोर डिफेंड केले जातात. मागच्याच सत्रामध्ये मागच्याच टुर्नामेंटमध्ये सॅटर्डे संडे ज्या मागच्या मॅचेस झाल्या होत्या त्यामध्ये देखील भगवा चषकमध्ये आपण पाहिलं होतं या मैदानावरती तब्बल दिवा संघाने 78 धावा चेस करण्यासाठी दिल्या होत्या शिरवणे संघाला आणि 77 धावा तब्बल ठोकून काढल्या गेल्या होत्या. 1 धावाने ती मॅच मात्र शिरवणे संघ हरला होता. त्या मॅचमध्ये राकेश पाटील मात्र चमकला होता. 21 चेंडू आणि 68 धावांची बहारदार इनिंग देखील आपण पाहिली होती. यस सलामीची जोडी शाहबाज संघ. आपल्याला वारंवार सूचना का कराव्या लागतात, आपल्याला माहिती आहेत नियम. आपण या 26 धावांचं आव्हान आहे. चला फरान आपण सलामीची जोडी पाठवा. चला सलामीची जोडी मंदार आणि अक्षय.
इथं मात्र दुसरा चेंडू सागर सिंग तारे मात्र ब्लॉकल पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न म्हणतो. व्हॉट अ शॉट यार, जबरदस्त हिट, बिग हिट, षटकार येतोय मंदारच्या बॅटमधून. यस, धन्यवाद डीजे. आणि आता मात्र पाहतोय चांगले फटकेबाजी मात्र मंदारच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. इथं मात्र कमबॅक करावा लागेल शिरवणे संघाला. दिनेश मोती संघ शिरवणे कमबॅक करतोय की काय करतोय. इथं मात्र चाकला चेंडू, ओहो व्हॉट अ शॉट, चांगला फटका मात्र सजवतोय. कव्हर्सच्या दिशेने आलेला हा खणखणीत चौकार डीजे. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी मात्र शहाबाज संघाकडनं. या नेक्स्ट मॅच साठी शिरवणे संघ आपण देखील नाणेफेकीसाठी आपला कर्णधार इथं पाठवायचा आहे. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय. जबरदस्त मोठा फटका होतो. इथं मात्र षटकार. कपडा वेगळा आहे. अरे कपडा आहे ना वरती बिजा. अरे कपडा आहे वरती बिजा. अरे बाबा तो कपडा आहे वरती, एवढा गॅप आहे. दुसरा दे पॉवर प्ले आहे. चला मॅचला सुरुवात करतो. पहिल्या षटकामध्ये मात्र इथं धुवाधार फलंदाजी मात्र मंदारच्या माध्यमातून पाहतो आपण. सातत्याने चांगली फलंदाजी मात्र जबरदस्त अटॅक करताना दिसतोय. पहिल्याच षटकामध्ये मात्र इथं विचार केला पण तर 4 चेंडूमध्ये तब्बल 3 चेंडू आणि सांग ना मला 17 धावफलकावरती लागला गेला. तिथं मात्र चांगला फटका, गॅप मध्ये फटका आणि चांगला फटका येतो. इथं चौकार होतो. या चौकारानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. इथून मात्र अजूनही पहिलं षटक प्रगती पथावरती असताना देखील 5 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सामना. 26 धावांचा मापक आव्हान, छोटं टार्गेट. मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र इथं अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथून पुढे मात्र शहाबाज संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. चला शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ आपण देखील यायचं. लगेचच मॅच होईल आपल्यामध्ये. इथं मात्र डी झोन मध्ये जाते चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22-22. हमजा पाहूया मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र 4 धावा काढाव्या लागतील इथून पुढे शहाबाज संघाला. आणि 4 धावा काढत असताना मात्र नवीन गोलंदाज येतो मैदानामध्ये हमजा.
पाहू फलंदाजाला कुठली गोळी देतोय, हजमोलाची गोळी देतो का कुठली गोळी देतो, पण गोलंदाजी मार्कवरती हमजा. चला चला स्पीड अप करा भाई लोग, चला चला एसटी रक्षक गप्पू स्पीड अप करायचंय. इथून पुढे मात्र 4 धावा काढायच्या असतील शहाबाद संघाला. इथं मात्र चक्कवतो वॉल बॉल यार, स्विंग अँड मिस, जबरदस्त चेंडू. मात्र इथं हाताळतो हमजा. मी म्हटलं होतं कुठली गोळी खायला देतोय, हजमोलाची गोळी देतो का कुठली देतोय, आणि मात्र हजमोलाची गोळी बाहेर काढली त्यांनी आता पहिल्या चेंडूवरती हमजा यांनी. जबरदस्त गोलंदाजीचा मारा, स्विंग अँड मिस. पाहूया दुसरा चेंडू. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लो फुलटॉस चेंडू. मात्र इथं क्षेत्ररक्षण देखील चांगलं, परंतु थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावरती असताना शिरवणे, दिनेश मूर्ती शिरवणे संघ मात्र बॅकफुटवरती पूर्णपणे ढकललं गेलंय. त्यानंतर देखील त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत, परंतु क्रिकेट आहे, पाहूया काय घडतंय. इथून मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त आणि मात्र सरळ क्षेत्ररक्षक हमजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. विकेट नंबर 1 ची पतन होते. 6 चेंडू आणि 21 धावा. इथं मात्र चांगला फटका, परंतु इथं मात्र काय घडतंय. इथं मात्र विकेट नंबर 2, बॅक टू द पॅव्हलियन. हमजा देतो मोठे 2 हात, बॅक टू बॅक 2 झटके. मात्र इथं हमजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मात्र पाहतो आपण, आणि गोल्डन डकचा शिकार ठरतो. मात्र इथं फलंदाज स्वप्नील जातोय डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय ऋतिक. त्याचबरोबर शिरवणे गावची A1 जोडी निलेश आणि अमित यांचं देखील सहर्ष स्वागत. शिरवणे गावची A1 जोडी निलेश आणि अमित. हमजा मात्र काय घडवतो इथं, बॉलिंग यार, जबरदस्त गोलंदाजी मात्र हमजाच्या माध्यमातून. हमदा ऑन अ हॅट्रिक. इथं मात्र चकवतोय, इथं मात्र बॅक टू बॅक 3 हाते हॅट्रिक, आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये धावतोय, आणि 3 विकेट स्वतःच मात्र कॅच अँड बोल्ड. इथं मात्र बॅक टू बॅक 3 झटके देतोय हमजा. डीजे